हॅलो. मी तुम्हाला घेऊन जात आहे आज हॅपी किड जंगल प्लेग्राऊंडमध्ये. तर ते नेमकं आहे तरी कुठे? तर ते दुसरीकडे कुठेच नाही आहे, तर आपल्या परभणीमध्येच आलेलं आहे आणि अगदी वसमत रोडलाच आहे. हॅपी किड जंगल प्लेग्राऊंड हे एकदम सुंदर असं ठिकाण आपल्या परभणीमध्ये झालेलं आहे खेळण्यासाठी मुलांना. जे चतुर्थी हॉटेल आहे आणि कृष्ण गार्डन आहे, ह्या दोन्हीच्या मध्ये आहे. एकदम रोडलाच आहे आणि इथलं वातावरण अगदी प्रशस्त आहे आणि खेळण्यासाठी एकदम नंबर 1 आहे. खूप छान असं त्यांनी डेकोरेट करून ठेवलेलं आहे मुलांना खेळण्यासाठी. आणि ट्रॅम्पोलिन पार्क म्हटल्यावर एकदम सेफ्टी आहे, की जेणेकरून तुम्ही मुलांना तिथे ठेवून एखादा तास कुठे जाऊन पण येऊ शकतात. म्हणजे ना कुठली पडण्याची भीती, ना बाहेर जाण्याची भीती, ना लागण्याची भीती, कसल्याही प्रकारचं काहीही भीतीचं वातावरण कुठलंच काही नाही. एवढं सेफ्टी त्या मॅडमनी बनवलेलं आहे. आणि चार्जेस काय म्हटलं तर पर हेड 200 असे चार्जेस आहेत. तर पैशाच्या मानाने फुल पैसा वसूल असंच आहे मुलांना खेळण्यासाठी. तर आम्ही थोडंसं लवकर गेलो होतो, त्यामुळे मुलं वगैरे जास्त नव्हते. पण त्या मॅडमचं असं म्हणणं आहे की उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ते मुलं जे येत आहेत ते 5च्या नंतरच येत आहेत. कारण कसं गरमीचं वातावरण असल्यामुळे थोडंसं त्यांचं सिलिंगचं वगैरे एसीचं काम आणखी बाकीचं आहे. पण त्यांनी चालू केलेलं आहे. लवकरात लवकर ते पण होऊन जाईल. तेव्हा मग ते पूर्ण ओके सर्व काम झाल्याच्या नंतर त्या दिवसभर चालू ठेवणार आहेत असं त्या मला म्हणत होत्या. पण खूप मस्त आहे. तर त्यावेळेस तिथे कोणीही नव्हतं. तर त्यांची 2 मुले होती हॅपीसोबत खेळायला. मग ते मुलं पण त्यांची हॅपीसोबत खेळत होते. आणि चार्जेस खूप म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या मानाने खूप कमी आहे चार्जेस. तर त्या मानाने व्यवस्था पण खूप छान आहे. मोठं असं कूलर लावलेलं आहे, थंड पाणी आहे. अगदी मी तिथे एंट्री केल्याच्यानंतर एक काडी मात्र कचराही मला कुठे दिसला नाही. एवढं सेफ्टी आहे, मुलं पडणार पण नाहीत आणि भीतीचं वातावरण तर असं बिलकुलच काही नाही आहे. एवढं मोठं गेट आहे, मध्ये ओपन स्पेस पण आहे मुलांना खेळण्यासाठी त्या गेटच्या मध्ये. आणि नंतर जे ट्रॅम्पोलिन पार्कचा एरिया आहे तो साईडला आहे. वॉशरूम वगैरे सर्व एकदम व्यवस्थित आहे आणि तिथे गेल्याच्यानंतर मुले खुश होतील असंच वातावरण आहे. आणि ज्या प्रकारे त्या मॅडम ट्रीट करतात मुलांना ते पण खूप छान, म्हणजे फ्री अँड फ्रँकली त्या मुलांसोबत राहतात. त्यामुळे मला तिथे गेल्याच्यानंतर खूप छान वाटलं, की जेणेकरून एखाद्या वेळेस जर आपल्याला कुठे वसमत रोडला जर काही काम असेल तर आपण निवांत मुलाला सोडून जाऊ शकतो. तर बसण्याची व्यवस्था पण पॅरेंट्स लोकांना खूप छान आहे. बाहेर झाडं पण लावलेली आहेत, ती आपण बाहेर पण बसू शकतो किंवा मध्ये पण असे चेअर्स वगैरे टाकलेले आहे. आणि कूलर, फॅन, लाईटची उत्तम व्यवस्था आहे. छोट्या सायकल्स आहेत, रिंग्स आहेत, आर्चरी आहे. म्हणजे प्रत्येक नमुन्याचा तिथे मुलांना खेळण्यासाठी ठेवलेलं आहे. असं की असं काहीच नाही की मुलांना बोर होईल वगैरे. तर तुम्ही एकदा नक्की परभणीचे असाल तर जाऊन या, म्हणजे याच. कारण फुल पैसा वसूल आहे, ते खेळण्यासारखं आहे मुलांना आणि मुले तिथे गेल्यावर खुश पण होऊन जातील. तर डेकोरेट तर एवढं सुंदर केलं आहे त्यांनी, कार्टून्स वगैरे लावून खूप म्हणजे खूपच असं भारी बनवलेलं आहे. तर मला तर खूप आवडलं आहे. तर तुम्ही तर नक्की जर तुमचे छोटे छोटे मुलं असतील तर नक्की जाऊन या. पण तिथे एक दीदी पण आहे त्यांनी ठेवलेली. तर ती मुलगी पण अगदी व्यवस्थित मुलांना छान ट्रीट करते आणि लक्ष पण एकदम व्यवस्थित देते. म्हणजे मुलं जर बोर झाली बसलेली असतील तर त्यांच्यासोबत ती खेळायला पण त्यांना मदत करते. कसं खेळायचं, कुठे खेळायचं, काय खेळायचं हे पण ती सांगत असते. तर हॅपीला माझ्या खूप आवडलं आणि एकटाच गेला होता तो. तर बरं नव्हतं, मला त्या दिवशी न्यायचं पण नव्हतं त्याला. पण त्याचं खूप दिवस झाला रडारड चालू होती की चल मम्मा, चल मम्मा, चल मम्मा. पण माझी शेवटी उन्हामुळे जाण्याची इच्छा नव्हती. तो त्याच्या डॅडीसोबत जाणार होता. पण त्याचं कसं असतं की मम्मा आणि डॅडी सोबतच लागत असतात. दिवसभर मला परेशान करतो, तू येणार आहेस की नाही, येऊ नको मग, येणार आहेस की नाही, येऊ नको मग. पण शेवटी त्याला असं वाटत असतं की हे दोघं पण माझ्यासोबत आले पाहिजे. मग मी मस्तपैकी घेऊन बसले आणि त्या मॅडमला गप्पा मारत बसले. आणि खूप छान आहे. तुम्ही एकदा नक्की परभणीचे असाल तर व्हिजिट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जायचं नाही. सो टेक केअर फ्रेंड अँड बाय. तुम्ही एकदा नक्की जा.